लगबग सुरू झालेली आहे। हे झाड हटवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। शाळेच्या बसवर हे झाड कोसळलं आणि यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती राहुल शेवाळी यांनीही दिलेली आहे। 10 विद्यार्थी यात जखमी आहेत। यामध्ये 2 विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत अशी माहिती देखील समोर आलेली आहे। सर्व जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। चेंबूरमध्ये 11 नंबर रोडवर शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आणि स्कूल बसवर झाड कोसळल्यानं 10 विद्यार्थी यात जखमी झाल्याचं कळतंय। या बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी प्रवास करत होते। यामध्ये 2 विद्यार्थी बसमध्ये अडकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। एक विद्यार्थी दिसत होता आम्हाला, एक विद्यार्थी दिसत नव्हता अशी ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। चेंबूरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। शाळेच्या बसवर झाड कोसळल्यानं 10 विद्यार्थी जखमी झाले। मात्र सविस्तर माहिती जाणून घेणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलेलं आहे। फोनवरून त्यांनी या अपघातासंदर्भात सर्व विचारपूस करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांची देखील त्यांनी विचारपूस केली। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। गिरीश, सध्या घटनास्थळावर काय सुरू आहे? नक्की सध्या बसवरून झाड काढण्याचे जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे। मोठमोठ्या ज्या आरी असतात त्यांना सुद्धा आणण्यात आलेलं आहे आणि झाड कापण्याचे जे काम आहे ते सध्या या ठिकाणी सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आणि तितकीच गंभीर स्वरूपाची ही घटना आहे, कारण पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे। घटनेनंतर आपण पाहतोय की एक भलं मोठं जे झाड होतं ते या बसवर येऊन कोसळलं आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा नाहक मृत्यू घडलेला आहे, बळी गेलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी जबाबदार कोण असा संतप्त सवाल सुद्धा पालक वर्गातून प्रशासनाला विचारला जातोय। जबाबदारी का घेतली नाही, झाडांचं ऑडिट का केलं नाही, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित केला जातोय। जवळपास 12 विद्यार्थी या स्कूल बस म्हणून प्रवास करत होते अशी माहिती मिळते आणि घरच्या दिशेला ती बस निघाली होती त्यावेळी हा अपघात झाला अशी सुद्धा माहिती मिळते। आणि ज्यावेळी मोठा आवाज झाला त्यावेळी एक जो वॉचमॅन त्या ठिकाणी कामाला होता बहादूर, त्याने जाऊन त्या सगळ्या 10 ते 11 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, काच फोडली आणि अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं। आपण पाहतोय की एक विद्यार्थी जो होता तो झाडाखाली, अगदी जे झाड आहे ते त्याच्यावरती पडलं होतं अशी माहिती मिळते आणि त्यामुळे तो आतमध्ये दबला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अत्यंत दुर्दैवी ही सगळी घटना आहे। मात्र यातून बोध घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। तर बाकीचे जे 4 ते 5 विद्यार्थी आहेत त्यांच्यावर बाजूच्या झेन हॉस्पिटल रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू झालेले आहे। त्यांची प्रकृतीची जी माहिती आहे ती सुद्धा देण्यात येते। मात्र एक जो विद्यार्थी आहे त्याची प्रकृती अस्ताव्यस्त आहे आणि त्याला यातून बाहेर काढण्याचे जे शर्थीचे प्रयत्न आहेत ते सुद्धा डॉक्टरांकडून केले जात आहेत। या प्रकरणाची नोंद घेण्यात आलेली आपण पाहतोय की मुंबईच्या ज्या महापौर आहेत ऋतू तावडे त्या सुद्धा घटनास्थळी दाखल होत आहेत। जे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा तिथे तुकाराम पाहणी केली आणि आताही देखील संपूर्ण पाहणी जी आहे त्या ठिकाणी महापौर ऋतू तावडे स्थानिक जे सिनियर जे आहेत संपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी देत आहेत। आगे आजा, आगे आजा, आगे आजा, साहब साहब सर, आगे आजा, आगे आजा ना सर, जा अंदर, चल आगे, अरे मुंह पकड़ेला, एक बार मुंह पकड़, कुजल्यासारखं वाटतं। मॅम थोडा बता दीजिए। बिल्डिंगचं काय कन्स्ट्रक्शन किंवा काम करताना नाही नाही काय तसं काही नाही ना? काही नाही। हां मॅडम बोला। या घटना घडलेली आहे, मुलं देखील जखमी झालेली आहे, काय कारवाईचा आदेश दिला जातो? अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी आता या ठिकाणी पाहते खूप भलं मोठं पिंपळाचं झाड आहे आणि इतकं मोठं झाड हे 11व्या रोडवरून मला वाटतं शाळेची बस येत असताना ते अचानक कोसळलं मुळापासून। मी आता जाऊन मुळाच्या इथे पण बघून आले काय परिस्थिती होती, सगळी माहिती घेते इथे असलेल्या पोलीस यंत्रणा असेल, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं। खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे। जवळपास 13 मुलं होती आतमध्ये, 13 होती एकूण आणि त्यातलं एक मूल मला वाटतं एका बाळाचं दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं। याचा सगळा आढावा मी घेणारच आहे। मी आता माहिती घेतली त्यावेळी मी विचारलं ट्रिमिंग केलं होतं का, तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळालं की 11व्या रोडच्या झाडांचं ट्रिमिंग झालेलं होतं। परंतु ही जी घटना आहे ही आम्हाला डिनाय करता येणार नाही।
या पद्धतीने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मी आढावा घेणार की का असं झालं, हे झाड उन्मळून कसं पडलं, किती वर्ष जुनं होतं. परंतु मी वारंवार बोलत होती पावसाळ्यापूर्वीच्या मीटिंगमध्ये पण आणि त्याच्यानंतर पण की ऑडिट करा. जी झाडं मुंबईतली जवळपास 30-40 वर्ष जुनी आहेत त्या सगळ्या झाडांचं ऑडिट करा, म्हणजे आपल्याला कळेल की ह्या पावसात ते तग धरतील का, त्याचं सर्वेक्षण करा. अशा पद्धतीने वारंवार माझेही आदेश होते. बोर्ड ऑफिसर ज्यावेळी मी आले व्हिजिटला, मला वाटतं इकडे पण मी येऊन गेलेले, ह्या रोडला नाही दुसऱ्या रोडला आलेले, तेव्हाही मी म्हटलं होतं जिथे जिथे सीसी कामं चालू आहेत तर त्या सिमेंटचं पाणी त्या ठिकाणी जाऊन पडदी तयार होतात तर ती पडदी झाली नाही पाहिजे, झाली असेल तर ती तोडा. साईट इंजिनियर त्यांनाही वारंवार हे आदेश दिलेले, पण त्या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ह्या रोडच्या सगळ्या झाडांची ट्रिमिंग झाली होती. ही दुर्दैवी घटना आहे. या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटतंय. इथून मी झेन हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळांना पण बघणार आहे त्या, पण अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. ऋतुताई, हा तिसरी घटना आहे चेंबूरमधली. एकदा नारळाचं झाड कोसळलं होतं, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 1.5-2 वर्षापूर्वी तिकडे एका बस स्टॉपवर एका झाड कोसळलं होतं आणि आता ही तिसरी घटना आहे. या चिमुकलीचा प्राण जातो, याला जबाबदार कोण? खूप दुर्दैवी घटना आहे. अशा पद्धतीने फक्त चेंबूरच नाही, मुंबईतच कुठेच नाही झाली पाहिजे. झाडांचं सर्वेक्षण हे झालंच पाहिजे. ही झाडं आता जुनी झालेली आहेत. ही जी मोठी मोठी चेंबूरला असेल, पूर्ण मुंबईत असेल, जी झाडं ज्या ठिकाणी लहान मुलांच्या शाळा लोक चालतात, अशा वर्दळीच्या ठिकाणी जी जी झाडं आहेत त्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. ती झाडं क्षमता घेऊ शकतात आहे का येणाऱ्या अजून काळामध्ये, त्यांची ताकद उरली आहे का, किंवा त्यांची क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अजिबात नसेल तर ते झाड काढावं लागेल का, याचा सगळा आढावा या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला पाहिजे आणि तो घ्यायलाच लावणार. असे आदेश पण मी आता ह्या ठिकाणी तेव्हाही दिले होते, आताही देते. ह्याच्यानंतर ही पावसाला सुरुवात झालेली, अजून 4 महिने 5 महिन्याचा पाऊस आपल्या सगळ्या मुंबईकरांना घ्यायचा आहे. तर पुन्हा ही घटना घडू नये ह्याच्यासाठी पण आता आम्ही काळजी घेऊ. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का? या ठिकाणी आता पूर्ण माहिती घेते. ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोनमध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा. ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होणार. मैम, हिंदी में बोलिए, आज क्या घटना हुई? एक स्कूल बस पर इतना बड़ा पेड़ गिरा, एक बच्चे की मौत हो गई. नहीं, बहुत ही दुखदायक ऐसी घटना है. मुझे खुद को महापौर ने एक माँ के नाते भी मुझे बहुत बुरा लग रहा है. बच्चे घर से निकले थे स्कूल जाने के लिए या खुद स्कूल से घर पे जा रहे थे और इस तरह से ये पेड़ गिरा. मुझे उस माँ को फेस करने के लिए डर लग रहा है जिसका बच्चा आज गया है. ये बहुत ही गंभीर घटना है और यहाँ पे मैंने सभी अधिकारी को बोला है कि ट्रिमिंग तो हुआ था यहाँ पे. जैसे ही घटना हो गई, हमारे मुंबई महानगर पालिका के ऑफिसर्स है, पुलिस प्रशासन है, अग्निशामक दल है, 108 नंबर की रुग्णवाहिका है, हर चीज़ मदद कार्य करने के लिए यहाँ पे आई है. मैं खुद भी यहाँ पे आई हूँ. यहाँ से मैं ज़ेन हॉस्पिटल जा रही हूँ. घटना को देखते हुए अभी मुझे पता चले, अभी अधिकारी के पास से मैंने कहा गया कि ट्रिमिंग हुआ था, लेकिन मैंने हर वक्त कहा था कि जो मुंबई के पुराने पेड़ है उसका सर्वेक्षण करो, उसकी ताकत कितनी है, वो पेड़ आने वाले बारिश को झेल सकता है या नहीं, उसका सर्वेक्षण होना बहुत ज़रूरी है. मुंबई में ऐसे काफ़ी पेड़ है जो काफ़ी पुराने हैं, लेकिन उसका सर्वेक्षण होना बहुत ज़रूरी है. तो ये आदेश, और अगर मुझे पता चला कि इधर के लोगों ने इसके बारे में लेटर दिया था तो भी महानगर पालिका ने इसके ऊपर नहीं ध्यान दिया, तो जो ऑफिसर है जो भी रहेगा उसके ऊपर कार्रवाई निश्चित होगी. क्या इस तरह की तीसरी घटना यहाँ पर हुई? नहीं, तीसरी घटना नहीं, ये होनी ही नहीं चाहिए. इन्होंने अभी कहा था एक ने कि चेंबूर में हुई है, मैं कहती हूँ कहीं भी नहीं होनी चाहिए. बारिश है, काफ़ी टाइम के बाद बारिश आई है, काफ़ी प्रतीक्षा के बाद बारिश आई है, तो बारिश का आनंद भी मुंबईकर को भी लेना है, लेकिन ऐसे डर डर के नहीं, हंस हंस के आनंद से लेना चाहिए. अपने बच्चे स्कूल से जा रहे हैं और ऐसे पेड़ गिरने की घटनाएं अगर घटती है, इसका सर्वेक्षण मुंबई महानगर पालिका को, इसका भी होगा और उसके आगे का भी होगा. मी आता तेच बघत होते. आता नाही, माझं आता पहिल्यांदा लक्ष त्या वॉलकडेच गेलं. त्या बिल्डिंगला असलेली वॉल, त्या वॉलला लागून असलेले ते झाड, प्रत्येक झाड, मी आता आल्याला बरोबर त्या वॉलकडेच मी पाहिलं आणि मी आता तोच प्रश्न पहिला केला की ही बिल्डिंग होत असताना त्यांनी आरेल पुढे वॉल घेतली आहे की, कारण एवढ्या पुढे घेतल्यावर त्या झाडाला पण जागाच नाही राहिली ना पसरायला सुद्धा.
करावा याची खात्री महानगरपालिकेचा बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट आणि इथं बिल्डिंग डिपार्टमेंटने केली पाहिजे. हे झालेली आहे 100% हे आमच्याकडे ही दुसरी घटना आहे आणि आम्ही नाही, पण हा विषय आल्याल्या बरोबर माझं लक्ष त्या संरक्षण भिंतीकडे एवढ्यासाठी गेलं कारण ती संरक्षण भिंत बिल्डिंग पासून ती त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बांधली असेल, पण त्या झाडाला कुठेच जागा राहिली नाही. म्हणजे ते झाड नक्कीच कमकुवत झालं असेल आणि अशा पद्धतीने ते झाड ते आज जे कोसळले ते शेवटी एवढ्या मोठ्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये ते कोसळलेले. या पद्धतीचे आता आदेश मी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण अधिकाऱ्यांना, भिडे मॅडमना पण बोलणार आहे की बिल्डिंग प्रपोजल मध्ये जर असे तुम्ही प्लॅन सँक्शन करता त्याला लागून असलेल्या त्या साईडच्या आतमध्ये असलेली झाडं, तुमचं बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संरक्षण वॉल उभी करता त्याला लागून असलेली झाडं, ह्याचं सगळ्याचं सर्वेक्षण आता मी घ्यायला सुरुवात करतो. मॅडम तुम्ही म्हणालात की अधिक इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल आणि ते इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल ह्या झाडाचं जे पडलं आणि तरी सुद्धा तर अधिकाऱ्यांचं काम नाहीये काय? 100% आहे. पण कधी कधी आपण बोलतो की प्रशासनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला मदत करतात की हे झाड कमकुवत आहे ह्याच्यावरती लक्ष द्या. आम्ही आमचं सर्वेक्षण करतच असतो, लोकप्रतिनिधी काम करतच असतो, पण कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला सांगतात की या ठिकाणी असं आहे. जर पत्र देऊनही जर निष्काळजीपणा केला असेल तर जबाबदारी निश्चित ठरली जाणार. तर आपण पाहतो अशा पद्धतीने आता महापौर ऋतू तावडे जे आहे ते संपूर्ण पाहणी करताना दिसत आहे. त्यामुळे